लिशा हॉटेल ते सदर बाजार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती दाराराणी मार्केट व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज लिशा हॉटेल ते सदर बाजार चौक परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान 2 हातगाड्या, 4 शेड काढण्यात आल्या तसेच 7 अनधिकृत हातगाड्या स्वतः मालकांनी काढून घेतल्या। सदर कारवाई महापौर सौ रूपाराणी निकम यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त किरण कुमार धनवडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यामध्ये उपशहर अभियंता निवास पवार, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत तसेच अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्रमांक 4 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकानं सहभाग घेतला। महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्याने दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वतःहून काढून घ्यावं असं आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।